नमस्कार मंडळी, माझं नाव मोहित मधुकर पांचाळ आणि मी तुमचं स्वागत करीत आहे माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचे नाव आहे मी सह्याद्री वेडा. मंडळी, तुम्ही या चॅनल नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकन घंटी दाबा आणि तसेच आपल्याला सोशल मीडियावर फॉलो करा. धन्यवाद. गौंड साहब, एक बात पूछूं? हाँ हाँ, पूछो. ये कंपनी क्या चीज है? क्यों पूछ रहे हो? मैं जानना चाहता हूं. कंपनी कंपनी एक अजीब हस्ती होती है मंगा. उसको सिर्फ एक ही मकसद होता है, फायदा. और ये करती क्या है? व्यापार, खरीदना और बेचना, कोई भी चीज. नील, मसाला, अफीम, प्यार, इज्जत, सच्चाई, कोई भी चीज. हाँ, लेकिन कंपनी. मी सह्याद्री वेडा या यूट्यूब चॅनलतील पहिली मालिका ईस्ट इंडिया कंपनी आणि भारत या मालिकेतील पहिल्या भागमध्ये आपण पाहिलं की ईस्ट इंडिया कंपनीची सुरुवात आणि स्थापना करताना त्यांना किती सदस्य होते, सर्वात प्रथम या कंपनीला किती भांडवल लागले आणि कंपनीने इंग्लंडची राणी एलिझाबेथ हिच्याबरोबर कोणते करार केले, हे सर्व गोष्टी आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिले. मंडळी, तुम्ही मागील व्हिडिओ पाहिले नसेल तर कृपया मागील व्हिडिओ पहा. मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर चला सुरुवात करूया ईस्ट इंडिया कंपनी भारत भाग 2. मंडळी, ईस्ट इंडिया कंपनी ही सुरुवातीच्या काळामध्ये एक सिंडिकेटसारखी चालायची. आता सिंडिकेट म्हणजे काय हे आपल्या बऱ्याचशा मंडळींना माहिती नसेल किंवा माहिती असेल तरी पण मी सिंडिकेट म्हणजे काय ही एक छोटीशी व्याख्या थोडक्यात सांगतो. एकच विचारधारणा आणि विशिष्ट हेतू साध्य करण्यासाठी एकत्र काम करणाऱ्या माणसांच्या कंपन्यांचा गट किंवा व्यवसाय संघ याला सिंडिकेट असे म्हणतात. या सिंडिकेटचा हेतू एकच, विविध देशात जाऊन व्यापार करून धनसंपन्न होणे. आता आपण पाहूया ईस्ट इंडिया कंपनीमध्ये सभासद आपले भांडवल कसे गुंतवणूक करायचे आणि गुंतवणूक केलेले भांडवलाचे व्यापार करून फायदा कसे कमवायचे. ईस्ट इंडिया कंपनीमध्ये ज्या ज्या सभासदांनी नोंदणी केली त्यांना आपण जर्नल कोर्ट असे म्हणतो. हे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिले आहे. प्रत्येक सभासद आपल्या इच्छेप्रमाणे निरनिराळ्या व्यापारी वर्गामध्ये भांडवल गुंतवणूक करत असे. उदाहरण द्यायचं म्हटले तर एक व्यापारी गट इंग्लंडमध्ये तयार होणारा कागद भारत देशामध्ये येऊन व्यापार करून विकायचा. अशा वर्गामध्ये हा व्यापारी गट आपल्या इच्छेप्रमाणे भांडवल गुंतवणूक करत असे. इंग्लंडकडून भारत देशाकडे पाठवणारे जहाज एकपेक्षा अधिक असत. यामध्ये प्रत्येक व्यापारी गटाचे वेगवेगळे जहाज असायचे. इंग्लंडमधला माल हा भारत देशमध्ये विकून जो पैसा मिळत असे त्याच पैशामधून भारत देशमधला माल विकत घेऊन तो प्रवास करून इंग्लंडमध्ये आणायचा आणि येथे परत विकायचा आणि त्या विकल्या मालाचे जे पैसे येतील ते व्यापारी गटामध्ये वाटून घेत असत. असा एकंदरीत ईस्ट इंडिया कंपनीचा सिंडिकेटसारखा व्यापार होत असत. आता यामध्ये काही वेगळे नियम होते जे की खरंच खूप वेगळे आणि आश्चर्यचकित करण्यासारखे होते. ते पुढील प्रमाणे. सर्वात पहिला आश्चर्यचकित आणि विचित्र नियम म्हणजे प्रत्येक सभासदाने भांडवल गुंतवलेच पाहिजे असे काही नियम नव्हते किंवा सक्ती नव्हती. याचे कारण जेव्हा कंपनी स्थापन करणार होतो तेव्हाच या सभासदाने आपले आपले प्रत्येकीने भांडवल दिले होते. प्रत्येक सभासदाला आपल्या इच्छेनुसार पैसे गुंतवणूक करण्याची मुभा होती. थोडक्यात म्हणजे काय, प्रत्येक सभासद आपल्या इच्छेनुसार कमीत कमी किंवा जास्तीत जास्त रक्कम देऊन पैसे गुंतवणूक करू शकत होता. आता एवढी गुंतवणूक आल्यामुळे प्रत्येक व्यापार गटाने आपली आपली एक एक उपसमिती स्थापना केली. या उपसमितीमध्ये काही अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली. या अधिकाऱ्यांना काही वैशिष्ट्य आणि महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या देण्यात असत आणि ईस्ट इंडिया कंपनी या अधिकाऱ्याकडून त्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडत असत. आता या नेमलेल्या अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण जबाबदारी कोणती ते आपण पुढील प्रमाणे पाहू. सर्वप्रथम महत्त्वाची जबाबदारी म्हणजे त्या अधिकाऱ्याने इंग्लंडहून भारत देशाकडे प्रवासासाठी लागणारे जहाज याची पाहणी करणे. या पाहणीमध्ये ते जहाज किती वजन वाहून नेऊ शकते, त्याची क्षमता किती आहे आणि एवढा लांबचा पल्ल्याचा प्रवास ते जहाज करू शकते का, ही सर्व पाहणी तो अधिकारी करत असे. ही सर्व पाहणी झाल्यानंतर एकतर कंपनी ते जहाज भाड्याने घेत असे किंवा विकत घेत असे. शक्यतो कंपनी सर्व जहाज भाड्याने घेत असे, कारण याचे मी तुम्हाला थोड्या वेळात पुढे सांगेनच. ठराविक जहाजाची निवड झाल्यानंतर इंग्लंड देशातील माल त्या जहाजामध्ये भरणे आणि ते जहाज प्रवास करून भारत देशामध्ये नेणे. भारत देशामध्ये पोहोचल्यानंतर ते माल तिथे उतरवणे, तेथील स्थानिक राजाबरोबर व्यापारी संबंध तयार करून तो माल तिथे विकणे. विकलेल्या मालामधून जो पैसा येईल त्या पैशातूनच भारत देशामधला माल विकत घेणे
विकत घेतलेला माल जहाजामध्ये भरणे आणि तो जहाज प्रवास करून इंग्लंड देशामध्ये आणणे, विकत घेतलेला माल इंग्लंड देशामध्ये विकणे आणि आलेल्या पैशातून जो नफा येईल तो नफा प्रत्येक व्यापारी गटामध्ये बरोबरच्या हिस्स्यामध्ये वाटून देणे, असे महत्त्वपूर्ण काम या अधिकाऱ्याकडे होते आणि तो अधिकारी चोखप्रमाणे पार पाडत असे. तर मंडळी, हा सर्व ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार आणि याच कारभारामधून ईस्ट इंडिया कंपनी आणि त्याचे सदस्य आपला नफा आणि पैसा कमवत असे. सन 1600 ते 1612पर्यंत व्यवस्थितरित्या ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार चालू होता. 1600 ते 1612मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने एकूण 9 वेळा आपले विविध व्यापारी जहाजे भारत देशाकडे पाठवली होती. तर मंडळी, सन 1600मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने आपला जहाजाचा प्रथम ताफा भारत देशाकडे पाठवण्यात आला होता. या प्रवासासाठी प्रथम भांडवल 30,133 पाऊंड म्हणजे भारतीय चलनानुसार 2,70,000 रुपये एवढे उभा करण्यात आले होते. या पहिल्या प्रवासासाठी लागणारा भांडवल म्हणजे 30,133 पाऊंड म्हणजे भारतीय चलनानुसार 2,70,000 रुपये हे भांडवल प्रथमतः उभा करण्यात आले. पण काही कारणामुळे ही रक्कम अपुरी पडली आणि परत 67,333 पाऊंड म्हणजे भारतीय चलनानुसार 6,15,000 एवढे भांडवल परत उभा करण्यात आले. एवढे सर्व भांडवल गुंतवणूक करून झाल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीने सन 1601मध्ये आपले पहिले 4 जहाज भारत देशाकडे पाठवण्यात आले. हे प्रथम 4 जहाज सर्व प्रवास करून 1603मध्ये भारतहून इंग्लंड देशाकडे परतले. सन 1600मध्ये इंग्लंड देशावरून निघालेले जहाज भारत देशाकडे पोचण्यासाठी साधारणतः 1 ते 1.5 महिना लागत असे. पहिल्या प्रवासामधून आलेल्या नफामधून ईस्ट इंडिया कंपनीने पुढे जाऊन परत 1603 ते 1612मध्ये या कालखंडामध्ये ईस्ट इंडिया कंपनीने आणखी 8 वेळा समुद्रमार्गाने व्यापारी जहाज पाठवून भारत देशातील बादशहा आणि राजा यांच्याबरोबर व्यापारी संबंध स्थापित केले होते. या 9 वेळा केलेल्या प्रयोगामध्ये ईस्ट इंडिया कंपनीने एकूण 21 जहाज भारत देशाकडे पाठवण्यात आली होती. या व्यापारी दृष्टिकोनातून पाठवलेल्या जहाजामध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या भांडवलदारांना 95 ते 254% एवढा नफा झाला होता. 21 जहाजा. पण मंडळी, व्यापार म्हणलं की कधी ना कधी तुम्हाला नुकसान सहन करावं लागतं आणि असाच एक नुकसानाचा मोठा फटका ईस्ट इंडिया कंपनीनेही सहन केला होता. ते नुकसान म्हणजे 1609 ते 1612मध्ये पाठवण्यात आलेला 2 जहाज हे वाटेमध्ये प्रवास करताना बुडाले. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हे जहाज कंपनीने कधी नाही ते विकत घेतले होते, त्यामुळे कंपनीला डबल फटका बसला. या मोठ्या नुकसानामधून कंपनीने फार मोठा धडा शिकून घेतला आणि सर्व पुढे प्रवास कंपनीने स्वतःचे जहाज विकत न घेता सर्व जहाज भाड्याने घेऊन ते प्रवास पूर्ण करण्यात आले होते. बाकीचे 8 वेळा प्रयोगमध्ये कंपनी आणि कंपनीच्या भांडवलदारांना खूप आणि चांगलाच फायदा झाला. हा सर्व कारभार चालू असताना ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांना काही ठिकाणी आर्थिक व्यवहाराचे गोंधळ किंवा आर्थिक नुकसान दिसून येऊ लागले. ते म्हणजे पुढील प्रमाणे. त्या काळातील जहाज हे सर्व शिडांवर चालणारे असल्यामुळे त्यांना ठराविक ऋतूमधून इंग्लंडमध्ये निघावे लागत असे आणि ठराविक ऋतूमध्ये भारत देशाहून इंग्लंड देशाकडे परतीचा प्रवास करावे लागत असे. पण भारत देशामध्ये पोचेपर्यंत इंग्लंड देशाला परत जाण्यासाठी जो योग्य तो ऋतू लागत असे तो ऋतू निघून जात असे. म्हणजे हा सर्व कारभार निसर्गाच्या कृपेवर चालत असे. याचे प्रमुख कारण म्हणजे इंग्लंड हा युरोप खंडातील एक देश आहे आणि युरोप खंडामध्ये हिवाळा ऋतू हा फार कडक होत असे. हिवाळा ठराविक वेळेमधून भारत देशामधून नाही निघाल्यावर त्या सर्व प्रवासींना योग्य ऋतू येईपर्यंत भारत देशामध्ये मुक्काम करावा लागत असे. त्यामुळे भारत देशामध्ये घेतलेला माल हा एकतर तिथे ठेवून खराब होत असे आणि त्याचबरोबर हे सर्व ब्रिटिश लोकांना भारत देशातील उन्हाळा हा ऋतू फार उष्माघाती ठरत असे. त्यामुळे एकतर माल पण खराब होत असे, त्याचबरोबर या अधिकाऱ्यांचेही जीव जात असे. त्यामुळे ईस्ट इंडियाने फार मोठा निर्णय घेतला. तो निर्णय म्हणजे असा, ईस्ट इंडिया कंपनीने आपले काही अधिकारी येथील स्थानिक राजे व बादशहा यांच्या दरबारात पाठवून त्यांच्याबरोबर व्यापारी संबंध स्थापन करून त्यांच्याकडने काही विशेष सनदा म्हणजे काही विशेष हक्क प्राप्त करून घेण्यात आले. ते हक्क म्हणजे असे, ईस्ट इंडिया कंपनीने आपले काही कायमस्वरूपी वखारी येथे स्थापन कराव्या व ते वखारी स्थापन करण्यासाठी काही जमिनी त्यांना देण्यात यावे असे हक्क या राजे व बादशहाकडून मिळवण्याचा प्रयत्न केला व त्यांना त्याच्यामध्येही यश मिळाले. तर अशा प्रकारे ईस्ट इंडिया कंपनीने भारतामध्ये येऊन आपले हातपाय पसरू लागले आणि पुढे जाऊन भारत देशातील राजे आणि बादशहा यांच्याबरोबर व्यापारी संबंध स्थापन करून आपल्याला आणि आपल्या देशाला
धनसंपन्न करू लागले. तर असा हा ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार आणि या कारभारामधून ते स्वतःसाठी नफा आणि पैसा हे दोन्हीही कमवायचे. आजच्या पुरत्या व्हिडिओमध्ये एवढे बास. पुढील व्हिडिओमध्ये आपण ईस्ट इंडिया कंपनीचा व खारीचा कारभार हे पाहणार आहोत. धन्यवाद. संदर्भ श्री राजा शिवछत्रपती भाग 1 पान क्रमांक 140. लेखक गजानन भास्कर मेंदळे. संदर्भ दुसरा द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया खंड 1. आणि माझ्याकडून न कळत चूक घडली असेल किंवा माझ्याकडून कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी हात जोडून तुमची माफी मागतो आणि जाणकार मंडळांनी मला योग्य ते मार्गदर्शन करावे. मी सह्याद्री वेडा तुमचा मित्र मोहित पांचाळ. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनल जरूर सबस्क्राईब करा.